नमस्कार मित्रांनो, टेक डी डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बऱ्याच जणांची कमेंट आली होती, आपण फोनमध्ये जर आपला कुठलाही पासवर्ड सेव्ह केला असेल तो कसा शोधायचा. त्यासाठी आपण आपण सेव्ह करून ठेवतो पण तो आपल्याला दिसत नाही. तर तो आपल्याला शोधण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जायचे आणि फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन सेटिंगमध्ये गेल्यानंतर वरती स्क्रोल करून गुगल मध्ये जायचंय. गुगल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पहा, गुगल मध्ये या रिकमांडेड मध्ये जायचंय आणि रिकमांडेड मध्ये जाऊन एका बाजूला आपल्याला फाइंड माय डिव्हाइस आणि दुसऱ्या बाजूला पासवर्ड मॅनेजर याला कंटिन्यू करा. याला कंटिन्यू केल्यानंतर आपण पहा या ठिकाणी जे जे आपल्या अकाउंटचे पासवर्ड सेव्ह केलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पहा, आपण या ठिकाणी आपलं टच करून समजा मला माझे वॉटर हेल्पलाईनचा पासवर्ड पाहायचा आहे, तर असं पाहिल्यानंतर या ठिकाणी हा जो डोळा दिसत आहे त्याला क्लिक केल्यानंतर कोणता पासवर्ड दिलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. किंवा आणखी मला माझा दुसरा पासवर्ड पाहायचा आहे, समजा महाफूड.gov याचा पासवर्ड पाहायचा आहे. या ठिकाणी केल्यानंतर मी त्याचे 4-5 अकाउंट ओपन केलेले आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो. या डोळ्याला क्लिक करा, हा पासवर्ड या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण समजा आपल्या मोबाईल मध्ये पासवर्ड सेव्ह करून ठेवला होता, आपण गुगलला लिंक केल्यानंतर आपण तो डायरेक्ट ओपन, पण आपल्याला तो डायरेक्ट पासवर्ड माहित नाहीये, तर या पद्धतीने आपला पासवर्ड आपण शोधू शकतो. आता मी माझा फेसबुकचा पासवर्ड आहे, या नंबरवर त्याला क्लिक केल्यानंतर तो पासवर्ड आपण या ठिकाणी पाहू शकतो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.